माळेगाव कारखान्यात 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं। निवडणुकीवर बोलताना संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा। तर 21 पैकी 20 जागांवर अजित पवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना लोणीकर बरळले। अंगावर कपडे यासह पायातले बूटही भाजपमुळेच मिळाल्याची मगरुरीची भाषा। राज्याच्या इतिहासात प्रथमच 10% आणि टप्प्याटप्प्याने 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। फडणवीसांची वीज ग्राहकांसाठी आनंद वार्ता। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना याचा फायदा होणार। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार ठाकरेंची भेट घेणार। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी। नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा सल्ला। तर भास्कर जाधवांच्या ट्विटमधली भाषा वैभवशाली, राऊतांचा टोमणा। बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर झळकवणाऱ्या विरोधात तक्रार। डेक्कन पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल। बालगंधर्व चौकात लावलेल्या बॅनरनंतर संताप व्यक्त। मध्ये जेएनपीटी कडून आता सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध। एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशी घोषणाबाजी करत स्थानिक आक्रमक। वाशिमच्या मुंगळा गाव परिसरातील पाझर तलावाचा सांडवा फुटला। तर 8 ते 10 शेतकऱ्यांचे यामध्ये मोठं नुकसान। दुसरीकडे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा पावसामुळे वाहतूक ठप्प। जोरदार पावसामुळे कुल्लू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओही समोर।